हॅलो, हाय, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी पूर्ण दिवसाचं तुम्हाला रुटीन दाखवणार आहे. तर खूप सारा पसारा झालेला आहे घरात आणि खूप दिवसातून मी व्हिडिओ बनवायला चालू केलेले आहेत आणि मी तुम्हाला आजचं दिवसाचं पूर्ण रुटीन दाखवणार आहे आणि मी रोज डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे. कारण 2 मुलं आहेत, त्यामुळं खूप पसारा करून टाकतात घरात. कितीही स्वच्छ ठेवलं तरी रोज तेच होतं. इथे बघा, मायराने सगळं, माझ्या पोरीने किचनमधले भांडे घेऊन येते, कपडे घेऊन येते, सगळं बेडरूम पूर्ण ती अशीच करत असते दिवसभर. त्यामुळं कामाचं काही एवढं मी टेन्शन घेत नाही. त्यांना पण थोडं सांभाळलं पाहिजे आणि त्यामुळं त्यांना काही हाणून मारून काही होत नाही. त्यामुळं त्यांना पसारा करून देत असते मी आणि निवांत सगळं मी नंतर क्लीन करत असते. एवढं सगळं पसारा तुम्हाला मी दाखवलं. हे बघा आमची बाल्कनी, ट्रेन वगैरे जाताना मस्त व्ह्यू दिसतो इथून. आणि बेडरूमचा बघा इथं कसं लुक करून ठेवलं आहे मायराने. आणि हे कपडे वगैरे थोडेसे आहेत, बाकीचे कपडे मायरा कपाटातून काढून अशी बेडवर टाकत असते. तिला स्वतःचे कपडे घालायचे असतात म्हणून. आणि हे बघा किचनवरचे मांडणीचे सगळे भांडे, सगळे तिचे खेळणी झालेले आहे, तिथं आणून ठेवत असते ती. पातेले, माझे सगळे कप पण तिने बरेच फोडलेत. आता तिला अजून काही समजत नाही, त्यामुळं आता इथं सगळे कपडे वगैरे तिने काढून ठेवलेले आहेत आणि बाकीचे काही कपडे धुतलेले मी टाकले होते, घड्या करून ठेवायच्यात. आणि हे बघा भांडे वगैरे भरपूर सगळा पसारा पडलेला आहे. तर आता मी इथून चालू करते. तर खूप कंटाळा येतो काम करायचा आणि आणि किती क्लीन केलं तरी परत आहे तेच घर, परत तेच मुलं असल्यावर सगळं होत राहतं. त्यामुळं मी पहिले खूप टेन्शन घ्यायचे की सारखं तेच चिडचिड करायचे, पण आता नाही. कारण की मुलं आहेत त्यामुळं पसारा होणारच आहे. त्यांना भरपूर पसारा करून देत असते मी आणि मग सगळं आवरायला पटापटा घेते. इथे आता मी भांडे वगैरे घासून घेणार आहे आणि ते दोघांना आता टी व्ही लावून दिले, तर कार्टून बघत बसलेत. आणि आज संडे असल्यामुळं दोघं पण घरीच आहेत, नाही तर त्यांचं वेगळंच रुटीन असतं मग शाळेत असल्याच्यानंतर. आणि मायराला पण आता मी अंगणवाडीत सोडून येते सवय लागण्यासाठी. तर तिला पण पुढच्या वर्षी मी टाकणार आहे शाळेमध्ये. मग दोघांचं रुटीन सकाळचंच राहणार आहे आणि इथून पुढे तुम्हाला माझे दोन्ही मुलांचे रुटीन, त्यांचे स्कूलचे टिफिन वगैरे सगळं तुम्हाला रुटीन मी दाखवणार आहे. आणि ते मी तुम्हाला दाखवत होते की भांडे अर्धे निम्मे झालेत आणि किचन वगैरे खूप घाण आहे. तर इथे बघा मी सगळं भांडे घासून झाल्याच्यानंतर मग इथून सगळं काढलेलं क्लीन करायला. आणि जास्त काही म्हणजे किचन कट्ट्यावरती मी जास्त काही पसारा ठेवत नाही. आणि ह्या भरण्या वगैरे सगळं मी चेंज करणार आहे आता. नवीन आता मी ऑनलाईन मागवणार आहेत, बघून ठेवलेत. आता ह्या थोड्याशा आहेत आपल्या पहिल्याच. आणि काचेच्या भरण्या कशा टिकत नाहीत माझ्याकडून. आणि इथं सगळं किचनवरती पुसून वगैरे घेतलं मी अगोदर. आणि हे जे आहे, जे 100 रुपयालाच भेटले मला, हे तुम्हाला दाखवते मी. हे मला खूप आवडलं हे. आणि आता भरपूर असं मोठ्या साईजमधून पण आणणार आहे. 2 आणलेले आहेत मी. एक टी व्हीच्या तिकडे ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते. आणि हे कसं जवळच्या जवळ आपल्याला रेग्युलर जे सामान राहतं इकडे तिकडे म्हणजे घाई गडबडीमध्ये सापडत नाही, त्यामुळं मी ते हे घेतलेलं आहे, इथंच ठेवलं आहे. म्हणजे आपले चमचे वगैरे काय असतील, कप वगैरे. आणि लायटर मेन म्हणजे कसं मला तर लवकर सापडतच नाही. कधी कधी तर मायरा पण लायटर घेऊन पळून जाते, त्यामुळे तिच्या पण हाताला वगैरे येणार नाही. म्हणून मी आता इथे ह्याच्यात लायटर वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि आता हे सगळं केलं आहे मी क्लीन. आणि तर एवढं टेन्शन नाही घेत मी कामाचं. आणि जास्त कसं कामाचा खूप कंटाळा येतो मला. सगळ्यांनाच वाटतं ना, सगळं मुलं असल्या की परत तेच होणार आहे. म्हणून मी आता यूट्यूबला ब्लॉग बनवायचं चालू केलं आहे. कारण तेच आहे की आपला आळस दूर होईल आणि व्हिडिओच्या नादाने का होईना आपलं घर पण क्लीन राहील. दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसण्यापेक्षा, आपला डाटा संपवण्यापेक्षा, त्याच्यातच बिझी राहण्यापेक्षा आपण आपल्या कामात आणि व्हिडिओ बनवण्यात जर बिझी राहिलो तर आपलाच फायदा होईल. आणि यूट्यूबचा तर फायदा होईल का माहीत नाही मला, व्ह्यूज येतील का नाही येतील, पण आपलं पण मन रमलं जातं. आणि यूट्यूबच्या नादाने, व्हिडिओच्या नादाने, ब्लॉग बनवण्याच्या नादाने आपण पण आपलं घर स्वच्छ राहतं आणि आपला आळस पण दूर होतो. आपला नाद तर त्याच गोष्टीमध्ये राहतो. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की माझा आळस कसा कमी करायचा. तर मला एकच पर्याय दिसला की मी यूट्यूबला डेली ब्लॉग जर टाकले आणि रोजच्या रुटीनचं जे काम करायचं ते तर करावंच लागणार आहे रोजच. त्यामुळे
आपला कॅमेरा ठेवून. थोडासा त्रास होईल एडिटिंग वगैरे करण्याचा, पण हे जे मायरा वगैरे सगळं झोपल्याच्या नंतर मी संध्याकाळी हा ब्लॉग एडिट करत जाईल आणि दिवसभरात जे काही मी काम केलं आहे ते त्यांना बघत ब्लॉग बनवायचं ठरवलं आहे. कारण की दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत बसलो तर जामच खूप आळस येतो आणि काम पण तसंच राहून जातं. तर हा ऑप्शन माझ्यासाठी मला चांगला वाटला. मी खूप विचार केला काहीतरी करायला पाहिजे आणि कामं तसेच राहून जात होते. त्यामुळं जर मी यूट्यूबच्या नादी लागले आणि ब्लॉग बनवायला जर मी स्टार्ट केलं तर माझं काम पण होईल, यूट्यूबचं चॅनल पण ग्रो झाला तर झाला, नाही तर नाही झाला. पण मला काहीतरी करायचं आहे. आपण जास्त बसून राहिलो की असं विचार काही ना काही येत राहतो, आळस येत राहतो. त्यामुळे हे ते बघा तुम्हाला मी दाखवते. हे लायटर वगैरे सगळे मी इथं ठेवत होते आणि माझे सगळे स्टीलचे कप म्हणजे ह्याचे काचेचे कपाचे चहाचे होते ते मायराने सगळं फोडून टाकलेले. आणि ते बघा झालं आहे माझ्या सगळं भांडे वगैरे घासून झालं, सगळं आवरलं आहे, सगळं किचन असं एकदम क्लीन करून टाकलं आहे. आणि हे मला खूपच आवडलं आहे. इथे सगळं व्यवस्थित आता भरणे वगैरे चेंज केल्याच्यानंतर अजून मी किचनमध्ये नवीन गोष्टी ॲड करणार आहेत. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि रोज डेली ब्लॉग माझे बघत जावा. कारण की इथून पुढे अजून मी खूप काही चेंज करणार आहे किचनमध्ये आणि घरामध्ये सुद्धा भरपूर गोष्टी माझ्या डोक्यात आहेत. सगळं चेंज होणार आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवत होते की हे एक आणलेलं आहे मी. तर मी हे तर टी व्हीपाशी ठेवलेलं आहे. ते आपले चार्जरचे वगैरे पिना वगैरे असतात, छोट्या-मोठ्या गोष्टी असतात. तर ते त्याच्यात बसाव्या म्हणून. आणि कसं ते उघडं पण राहत नाही, आपलं झाकून राहतं. ती मायरा लहान असल्यामुळे खुर्चीवर चढून पण काही गोष्टी घेते, तोडते, फोडते. त्यामुळे ते जरा बरं पडलं मला. आणि ते मी आता बेडरूममध्ये आले आणि आता कपडे भरपूर पडलेले, पटपट घड्या करून घेते. ते मायरा तर मध्ये येऊ नये तर आली, तिने बघितलं तर सगळे कपडे मी जेवढे घड्या करून ठेवल्यात तेवढं परत ती सगळं विस्कटून परत पळून जाईल. त्यामुळं मला तिचीच भीती वाटत होती, टी व्ही बघता येते का काय ती. आणि तर मी आरसा रोज पुसते हा कपाटाचा, पण ती मायरा काय करते घरात असं आले हात घाण करून येते, उगाचच आरशाला पुसून जाते सगळं. काही पण हातात असलं तिचं खायला वगैरे दिलं तर ते फक्त आरशाला पुसून जाते. रोजचं रोज तो आरसा आहे तसाच. आता मी जरी पुसला आहे तरी उद्या तो आहे तसाच होणार आहे. त्यामुळं मी एवढं काही टेन्शन घेत नाही. जसा टाईम मिळेल तसं आपलं करत राहायचं, कामं वगैरे आवरत राहायचं. हे सगळे आता मी कपडे ठेवत होते. तर मायराला कसं कपाट उघडता येतं आता, त्यामुळे मी किती जरी व्यवस्थित घड्या करून कपडे ठेवले तरी ती येणार, स्वतःचे कपडे मी हे घालू का मी ते घालू का, कपाट उघडणार आणि मग सगळे कपडे ते बाहेर काढणार आणि सगळे बेडवर टाकणार. आणि डायरेक्ट लॉक करून पण ठेवता येत नाही, कारण की आपल्याला सारखं काही ना काही काम असतं, उघडावं लागतं ना. त्यामुळे आणि तिला आता उघडायला यायला लागले, त्यामुळे ती स्वतः जाणार, कपाट उघडती, कपडे वगैरे सगळे घालती. आणि सगळे कपडे वगैरे ठेवून झाल्याच्या नंतर झाडून वगैरे घेतले आता मी इथे. तरी पण खूप वेळ जातो, हे दिसते असं पटपट. व्हिडिओ खूप मोठं झाला असता म्हणून पूर्ण फास्ट केलेला आहे आणि तुम्हाला पण बघायला बोर वाटणार नाही. त्यामुळं मी सगळा व्हिडिओ असा पूर्ण पळवलेला आहे. जेवढं फास्ट व्हिडिओ पळतो तेवढं फास्ट काम जर होत असतं तर बरं झालं असतं असं वाटतं मला. ही मायरा आली बघा मध्ये व्हिडिओमध्ये, मला बोलत होती मी काढते व्हिडिओ, मी काढते, दे दे दे. ते हाय बाय बाय चाललं आहे तिचं. तर मी इकडून दाखवत होते तुम्हाला बाल्कनीमधून आमचं बेड, गादी आणि हे सगळं असं छान वाटत होतं. एकदा क्लीन केलं की घरात एकदम फ्रेश असं फील होतं. आणि घरात एवढा पसारा बघितला की खूप म्हणजे स्वतःलाच बरं वाटत नाही, असं निगेटिव्ह असं वाटतं. घरात काहीतरी असं सगळं घर स्वच्छ ठेवलं की असं पॉझिटिव्ह फील होतं. त्यामुळं नेहमी घर स्वच्छ ठेवायचं, त्यामुळं आपल्याला स्वतःला पण जरा बरं वाटतं. इथं जीवनचं चाललेलं काहीतरी अभ्यास, ड्रॉइंगचं वगैरे. आणि इथं बघा आमचं बेडशीट वगैरे सगळं टाकून झाली आता माझी. आणि असा आहे आमचा बेडरूमचा लुक फायनली. एवढा घरात पसारा होता, तो रोज मला एवढं करावंच लागतं. आणि रोज सकाळी उद्या उठल्यावर आहे तेवढेच कपडे बेडवर पडणार, परत आहे तेच होणार आहे मला माहिती आहे. तरी पण तेवढ्यासाठी उद्या तयार राहावं लागतं आहे. तर बघा इथं आता किती मस्त वाटतं आहे. असं मला सगळं काम
व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करून नक्की सांगा माझं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं. बाय, भेटूया उद्या.